नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण नुकत्याच जी तलाठी भरती परीक्षा जाहीर झालेली आहे त्या संदर्भात आपण हे घेतलेलं आहे की जेणेकरून आपले जे पोलीस भरती करणारे जे सर्व विद्यार्थी आहेत, जे सर्व त्यांना मागील आलेल्या MPSCमधील प्रश्न PYQ आपण या व्हिडिओद्वारे घेत आहोत आणि त्याची एक सिरीज चालू केलेली आहे आपण, की जेणेकरून तुम्हाला त्याचा नक्कीच फायदा होईल आणि प्रश्नांचं स्वरूप हे तुम्हाला देखील कळेल कशा पद्धतीनं होतं. आणि जे आपण प्रश्न घेतलेले आहेत ते मागील प्रत्येक जे PSI असू द्या, राज्यसेवा असू द्या किंवा STI ASO जे ग्रुप Cचे पद आहेत त्यांच्या ज्या मागील झालेल्या परीक्षा आहेत त्यामधील आपण महत्त्वाचे काही प्रश्न घेतलेले आहे की जे 4 लाईन स्वरूपातील प्रश्न आहेत, ज्याचा विद्यार्थ्यांना सराव होण्यासाठी आपण ते घेतलेले आहे. तरी विद्यार्थी मित्रांनो, नक्कीच कमेंटद्वारे कळवा तुम्ही की आपण सिरीज चालू केलेली कशी आहेत. तर आता या ठिकाणी जोड्या लावायचा प्रश्न आहे. तर या ठिकाणी बरोबर पर्यायाचा जी पर्याय वाचूया आणि त्याचा डायरेक्ट आपण योग्य पर्याय कोणता आहे ते घेऊया. तर या ठिकाणी महाराष्ट्र परिषदेचे पहिले अधिवेशन, तर त्याचे अध्यक्ष आहे गोविंदराव नानगल. त्यानंतर आहे महाराष्ट्र परिषदेचे दुसरे अधिवेशन बॅरिस्टर श्रीनिवास शर्मा. महाराष्ट्र परिषदेचे तिसरे अधिवेशन काशीनाथ वैद्य. त्यानंतर आहेत महाराष्ट्र परिषदेचे चौथे अधिवेशन श्रीधर वामन नाईक. त्यानंतर आहे दुसरा प्रश्न, सत्यशोधक समाजाचे टिंबटिंब हे सत्यशोधक समाजाचे मुखपत्र होते. दीनबंधू, दीनमित्र, दलित मित्र, दलित बंधू. तर योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक 1 दीनबंधू. मूकनायक हे नियतकालिक टिंबटिंब यांनी सुरू केले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. पर्याय क्रमांक 1. या ठिकाणी पाहू शकता जोड्या लावा प्रश्न आहे हा. बाळशास्त्री जांभेकर स्त्री शिक्षणाचे पहिले पुरस्कर्ते. त्यानंतर आहेत गोपाळ हरी देशमुख पुनर्विवाहोत्तेजक मंडळ. त्यानंतर आहेत महात्मा फुले अनाथ बालकाश्रम आणि महर्षी धोंडो केशव कर्वे विधवा गृहाची स्थापना. हे अशा पद्धतीने ह्या जोड्या आहेत जेणेकरून तुमच्या लक्षात यावं. आणि हे जे प्रश्न घेतलेले आहेत आपण ते मागील आलेल्या प्रश्नपत्रिकांमधील आहेत. पुढचा पहा, पंडिता रमाबाई शारदा सदनची स्थापना. पर्याय तिसरा आहे. त्यानंतर रमाबाई रानडे यांनी हिंदू लेडीज सोशल क्लबची स्थापना केली. त्यानंतर आहे ताराबाई शिंदे, श्री ताराबाई शिंदे स्त्री पुरुष तुलना. त्यानंतर जनाक्का शिंदे निराश्रित सेवा सदनची स्थापना. जनाक्का शिंदे. त्यानंतर जोड्या लावा आहे विचारसरणी आहे आणि त्याचे जे काही आहेत ते या ठिकाणी पहा. साम्राज्यवादी विचारसरणी व्हॅलेंटाईन चिरोल. कॅम्ब्रिज विचारसरणी अनिल सियल. राष्ट्रवादी विचारसरणी RC मुजुमदार. साम्यवादी विचारसरणी RP दत्त. साम्यवादी विचारसरणी RP दत्त. साम्राज्यवादी विचारसरणी व्हॅलेंटाईन चिरोल. त्यानंतर आहे स्तंभ स्तंभ B स्वातंत्र्य, समता, बंधुता जेम्स स्टीफन्सन. कायमधारा पद्धत शेती संबंधितले आहे लॉर्ड कॉर्नवालिस. महालवारी पद्धत थॉमस मनरो. रयतवारी जी पद्धत आहे ती या ठिकाणी लॉर्ड विल्यम बेटिंग यांनी चालू केलेली आहे. इंदापूर तालुक्यातील, आता या ठिकाणी पहा प्रश्न ASO 2015ला विचारलेला आहे. इंदापूर तालुक्यातील जमीन मोजणी खालीलपैकी कोणत्या सिद्धांतानुसार करण्यात आली?
रिकार्डोचा खंडसिद्धांत, प्रिंगलचा खंडसिद्धांत, नॅशचा खंडसिद्धांत, गोल्डस्मिथचा सिद्धांत. आता या ठिकाणी पर्याय पहा कसे, फक्त ब, तिसरा पर्याय ब, क आणि ड. तर योग्य पर्याय अ, फक्त रिकार्डोचा सिद्धांत. आता या ठिकाणी जे काही लॉर्ड गव्हर्नर वगैरे जे झाले होते आणि त्यांनी कोणते कोणते खाते चालू केले त्याचा प्रश्न आहे हा. आता या ठिकाणी पाहू शकता तुम्ही की सार्वजनिक बांधकाम खाते जे चालू केलेले आहे ते लॉर्ड डलहौसीने चालू केलेले आहे. त्यानंतर आहे 1857च्या उठावावेळीचा गव्हर्नर, तर या ठिकाणी तो गव्हर्नर होता लॉर्ड कॅनिंग. आणि त्याच्यानंतर व्हर्नॅक्युलर प्रेस ॲक्ट लॉर्ड लिटन. भगवद्गीतेचे इंग्रजीत भाषांतर केले ते आहेत लॉर्ड कॉर्नवालिसने केलेले आहे. आता या ठिकाणी पहा झाशीची राणी याबद्दल जे विचार व्यक्त केलेले आहेत ते पहा. मोतीबाई या ठिकाणी आहे झाशीच्या राणीच्या हेर खात्याची प्रमुख. त्यानंतर पहा ललिताबाई झाशीच्या राणीची महत्त्वाची सरदार. त्यानंतर काशी राणी लक्ष्मीबाई सारखी दिसणारी तिची दासी. आणि मुंदर आहे या ठिकाणी झाशी सोडल्यापासून तिच्याबरोबर सावलीसारखी होती. आता अचूक जोडी ओळखा. एस बॅनर्जी राष्ट्रगुप्तार, ॲनी बेझंट न्यू इंडिया, दादाभाई नौरोजी इंडियन ओपिनियन, महात्मा गांधी बंगाली. तर योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक 2 ॲनी बेझंट न्यू इंडिया. कॉमनवेल्थ व न्यू इंडिया ही वर्तमानपत्रे कोणी सुरू केली? दादाभाई नौरोजी, बंकिमचंद्र चॅटर्जी, ॲनी बेझंट, पंडित मदन मोहन मालवीय. योग्य पर्याय आहे ॲनी बेझंट, डॉक्टर ॲनी बेझंट. आता या ठिकाणी पहा लेखक आणि त्यांच्या प्रसिद्ध कादंबऱ्या. आलेले प्रश्न आहेत हे विद्यार्थी मित्रांनो तुम्ही पाहू शकता की PYQ मध्ये हे विचारलेले आहे. MPSCमध्ये आपण तेच प्रश्न घेत आहोत. जे 4 लाईन स्वरूपातले क्वेश्चन आहेत ते आपण घेतलेले आहेत. लेखक आणि त्यांच्या प्रसिद्ध कादंबऱ्या. श्री ना पेंडसे रथचक्र, गोनी दांडेकर शितू, भालचंद्र नेमाडे कोसला, जयवंत दळवी चक्र. या अशा पद्धतीनं ह्या आपण घेतलेले प्रश्न आहेत. विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला हे व्हिडिओ कसे वाटतात ते नक्कीच कमेंटद्वारे कळवा की जेणेकरून आपण येणाऱ्या काळामध्ये जास्तीत जास्त चांगल्या पद्धतीने घेण्यासाठी प्रयत्न करूया. नक्कीच कमेंटद्वारे कळवा.